नमस्कार. आजचा आपला विषय आहे अन्नग्रहण. आपण जे अन्नग्रहण करतो त्याच्यातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळत असते. पण हे जे अन्न आहे हे कोणत्या स्वरूपात व कोणत्या ठिकाणाहून घेतलं असे, जसं शरीराला ऊर्जा मिळते तसं आपल्या बुद्धीवर पण परिणाम होत असतो. म्हणजे आपण कोणाच्या घरातलं खातो पितो त्याचा परिणाम सुद्धा आपल्या बुद्धीवर होत असतो. आणि म्हणून आपल्या शास्त्रामध्ये की कोणाच्या घरातील अन्न खायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी खायला पाहिजे, ते योग्य आहे अयोग्य आहे याच्या संबंधात सविस्तरपणे गुरुचरित्र सारख्या पवित्र ग्रंथामध्ये त्याचा आधार आहे, म्हणजे दिलेला आहे की कोणत्या ठिकाणी आपण खायला पाहिजे नाही खायला पाहिजे. तर पुराण काळातील अशी कथा आहे की एका सावकाराकडं एक साधू आहे, भिक्षा मागायला जातो. बहुती भिक्षा आण देही ती म्हणून तो भिक्षा मागत असतोय. साधारणतः दुपारची वेळ असते आणि तो सावकार म्हणतोय की बायकोला भिक्षा वाढ साधूंना. त्याची बायको असे धार्मिक असते, ती म्हणते की तुम्ही त्यांना भिक्षा वाढण्याच्या ऐवजी आता दुपार पण झालेले आहे, ते पण दमले असतील, सरळ तुम्ही जेवायला सांगा त्यांना. मग तो सावकार तसाच करतोय की त्याला आत बोलवतोय, त्या साधूंना आत बोलवतोय, आदर सत्कार करतोय, त्यांना जेवायला घालतोय, खीर वगैरे छान छान भोजन असते जेवायला देतोय. आणि मग तो सांगतोय की आता महाराज फार दुपार झालेली आहे, उन्हाची वेळ आहे आणि तुम्हाला घरी जायला पण वेळ लागेल किंवा त्रास होईल, तुम्ही थोडा वेळ इथे विश्रांती घ्या, ऊन खाली झाल्यावर जा तुम्ही. असं म्हटल्यावर साधू पण म्हणतो ठीक आहे. मग त्यांना छानपैकी झोपायची व्यवस्था वगैरे करतात. झोपल्यावर त्या साधूंना थोडं काहीतरी टोचायला लागते. टोचल्यावर बघतोय तर काय त्या गादी खाली बऱ्याचशा अशा नोटा असतात भरपूर पैशांच्या. आणि मग साधू विचार करतोय की आता आपण दिवसभर असं भिक्षा मागत असतोय, त्यापेक्षा एक जर गट्टा यातला आपल्या झोळीत टाकला तर महिनाभर भिक्षा मागायला लागणार नाही निवांतपणे, तेवढंच बरं. आणि यातील एक बंडल काढल्यावर थोडी सावकारला कळणार आहे. असं म्हटल्यावर तो घेऊन जातोय. आणि मग संध्याकाळ होत्या, सकाळी तो सावकार मोजायला लागतोय, एक बंडल कमी असतोय नोटांचा. त्यावेळेला बायकोला विचारतोय घरी कोण आलं होतं काय, घरी कोणी आलं नाही, ते साधू तेवढे आले ते भिक्षा मागायला. मग त्याचा डाऊट जो होता, म्हणजे शंका जी होती ती त्या नोकरावर आली. तो नोकराला वाढवायला लागला भरपूर, असं बहुतेक तूनच माझं पैसे घेतलेले चोरलेलेच, तो नाही नाही म्हणत असतोय. मग थोडा वेळ गेल्यावर तो साधू त्यांच्या घरी येतोय आणि सांगतोय की हे घ्या नोटाचं बंडल, मी तुमच्याकडून काल चोरून घेऊन गेलो होतो. त्यांची अपेक्षा पण केली नव्हती त्यांनी, किंवा त्याने असं विचार पण केलं नव्हतं की साधू पण चोरून घेऊन जातील. पण ते म्हटले तुम्ही कसं काय चोरून घेऊन गेला. तर त्यावेळेला सांगितलं की त्या सावकाराला सांगितलं की तुझ्या घरात जे धन आहे हे चुकीच्या मार्गातून मिळवलेलं आहे आणि म्हणून मी तुझ्या घरातलं अन्न खाल्लं, त्यामुळे माझी बुद्धी सुद्धा अशी झाली की चोरून घेऊन जावी यातली. आणि मग आता सकाळी कसं काय, काय नाही, सकाळी मी जाऊन प्रातःविधी करून आला, मग ते जे तुझ्या घरी अन्न खाल्ले ते सगळं निघून गेलं आणि माझी बुद्धी भानावर आली आणि म्हणून मी तुझे पैसे परत द्यायला आलोय मी तुम्हाला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अन्न तुम्ही अशा लोकांच्या घरातलं खा की ज्या घरामध्ये सात्विकता असेल म्हणा, कष्टाचा पैसा असेल म्हणा, अशा घरातलं खा, म्हणजे दोष लागणार नाही तुम्हाला कुठलाही. तसेच अन्न जे आपण खातो तर त्याला कोणाच्या घरातलं अन्न खातो तर त्याच्या मागे पण एनर्जी एक्सचेंज नावाचा एक प्रकार आहे. म्हणजेच काय, आपण लग्नामध्ये जेवतोय, वास्तुशांतीमध्ये गेल्यावर जेवतोय म्हणा, कुठल्याही श्राद्धाला किंवा मैताला गेल्यावर जेवतोय, तर तो जो जेवण देणार व्यक्ती आहे तो चांगलं चमचमीत जेवण, भरपूर आचार्याला पैसे खर्च करून चमचमीत जेवण का करतोय, तर अन्नदान केल्यामुळे काय होते, पुण्य वाढते आपलं. तर हे पुण्य कसं वाटतंय, 23 प्रकारची दान सांगितले आपल्या शास्त्रामध्ये. त्यामध्ये काय बरं, सुवर्ण दान आहे, भूमिदान आहे, गोदान आहे, दक्षिणा दान आहे, रक्तदान आहे, श्रमदान आहे. त्यामध्ये हे जे 23 नंबरचं दान आहे अन्नदान, हे सर्वश्रेष्ठ सांगितलंय. आता हे कसं बरं, समजा एखाद्या व्यक्तीला तुम्ही घरी बोलवलाय, त्यांना सुवर्ण दान द्यायलाय, म्हणजे सोनं द्यायलाय, तो आणखीन द्या म्हणणार. तुम्ही कपडे द्या, वस्त्रदान द्या, तो घ्यायला लागलाय, वस्त्रदान तुम्ही करायलाय, पण तो आणखीन द्या म्हणणार. पण ज्यावेळेला तो भोजनाला बसतोय, आपण तुम्ही त्याच्या पानामध्ये बरेच पदार्थ वाटतात आणि मग थोडा वेळ गेल्यावर तो जो जेवाय बसले तो म्हणतोय बास, आता मला जेवायला काही नकोय बास, म्हणजे याचक स्वतः बास म्हणतोय. म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आणि म्हणून जे आपण अन्न खातो तर त्याचा परिणाम काय होतोय, जसं मी मगाशी म्हटलो की वास्तुशांतीला, लग्नाला किंवा अन्य ठिकाणचे जेवण चमचमीत जेवण येतोय, याचा अर्थ असा की एनर्जी एक्सचेंज. म्हणजे काय की अन्नदान करणारा व्यक्ती जो आहे
ज्याचं तुम्ही अन्न खाताय तर आपलं पुण्य त्याला लागते. आता गोष्ट इथं थांबत नाही, तर त्याचं पाप आपल्याला लागते. त्याला म्हणतात एनर्जी एक्सचेंज. मग कुठलं अन्न सात्विक आहे? महाप्रसाद खाल्ला की अजिबात दोष लागत नाही, उलट त्या देवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतोय म्हणा. आणि म्हणून काही लोक श्राद्धाला किंवा मैताला का जेवत नाही, त्याचं कारण असं आहे की ती ज्या व्यक्तीच्या मध्ये दुःखद घटना घडलेल्या आहेत त्याच्याकडे पुण्य कमी पडलं. पुण्य कमी पडलं ज्यावेळेला पडते ना त्यावेळेला काय होते, पुण्य कमी दुःख येते जीवनामध्ये. आणि म्हणून पुण्य वाढवायचं असेल म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणजे करन्सी आहे. जर माझ्याकडे 100 रुपये असेल, त्या 100 रुपयाने मी काही खरेदी करू शकतोय. 100 रुपयामध्ये ज्याच्यामध्ये बसेल ते म्हणजे करन्सी आहे. तसं पुण्य म्हणजे करन्सी आहे. करन्सी कशाने वाढल? अन्नदान केल्यामुळं तात्काळ वाढत असते कधी पण. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये पण अन्नदान करा तुम्ही नेहमी. आणि जर तुम्ही अन्न असं खाऊन आला, हॉटेलमध्ये जेवल्यावर कधी दोष लागत नाही. का? तर त्याचे प्रॉपर पैसे आपण दिलेले असते, कारण ते दान झालेलं नसते, ते आपण पैसे देऊन जेवलेलं असते अन्न. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, जे निंदा करत असतील मला दुसऱ्यांची, जे दुसऱ्याचं लुबाडून द्रव्य घेतले असतील, अशा लोकांच्यात जेवायचं नाही. कारण त्याबरोबर त्या व्यक्तीनं ज्या प्रकारे द्रव्य मिळवलेलं आहे ते सगळे त्याचे विचार म्हणा, आचार म्हणा, त्या पैशातून ते अन्न बनलेलं असते. म्हणून आपण पण तसंच बनतोय. आता हे तुम्हीच ठरवा काय करायचंय. धन्यवाद.